नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आरोग्य सेवकचा आज दुसरा दिवस आहे परीक्षेचा. कालही 3 शिफ्टमध्ये पेपर झाले होते आणि आज पहिली शिफ्ट पार पडलेली आहे. तर पहिल्या शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आणि पहा मित्रांनो, काल जसं आपण संध्याकाळी सर्व शिफ्टची एकत्रित माहिती मिळवली होती, तशी आज सुद्धा संध्याकाळी जे आहे आपल्यापर्यंत जे प्रश्न येतील त्यावर एक व्हिडिओ तयार करू. तर पहा, पहिल्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत, जसे तसेच असतील असं नाही, यामध्ये चूक असू शकते, पण टॉपिक जे असतील तेच या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. तर पहा, ॲनिलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा कोणता? तर असे प्रश्न ऑलरेडी आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही पाहू शकता मित्रहो, जसा तसा प्रश्न आहे की ॲनिलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा कोणता? तर पेरिपॅटिस याचं उत्तर आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण उत्तर जे आहे ते पाहणार नाही आहोत, कारण की ऑलरेडी एक व्हिडिओ जो आहे तो तयार केलेला आहे 400+ प्रश्नांचा. तो आपल्या चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही जर अजून पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता, कारण की त्यामधील सर्व प्रश्न जे आहेत ते आपण स्टेटबोर्डवरून तयार केलेले आहेत. स्टेटबोर्डवरून वन लाईनर जेवढे प्रश्न निघतात तेवढे 400+ प्रश्न त्यामध्ये समावेश केलेला आहे. 1.5 तासाचा तो व्हिडिओ आहे. 1.5 तासामध्ये आपण 400+ प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. कालही बऱ्याच शीटमध्ये त्यातून प्रश्न आलेले आहेत. आणि मुख्य स्त्रोत जर तुम्हाला हवा असेल तर 10वीचं विज्ञान, कारण की पेपर पॅटर्न जो आहे IBPS पूर्णतः सिलेबसला धरून आहे, त्या कारणाने सर्व प्रश्न हे 10वीच्या विज्ञानवर आधारित आलेले आहेत. नंतर पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी कशावर आधारित आहे? असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. आपण आता याबद्दल जास्त चर्चा करणार नाही आहोत, कारण की हेच प्रश्न आता रिपीट होणार नाहीत, पण याच्यासारखे दुसरे प्रश्न जे आहेत ते येऊ शकतात. म्हणून प्रश्न एक पॅटर्न जो आहे तो तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. नंतर भरती ओहोटी येण्याचं कारण काय? आपल्याला माहितीच आहे की गुरुत्वाकर्षणाचा हा परिणाम असतो. नंतर पहा, पेन्सिल पाण्यात टाकल्यास तिरकस का दिसते? ते विचारण्यात आलेलं आहे. एनाफेज व टेलोफेज हे जे फेज आहेत यांचा क्रम लावण्यासंदर्भात प्रश्न होता. नंतर इथेन अल्कोहोलचा फॉर्म्युला विचारलेला होता. पुढील पहा, फ्लोमिंगच्या उजव्या हाताचा अंगठाचा नियम, जसे की डाव्या हाताचा अंगठाचा नियम, अंगठा काय दर्शवतो, तर्जनी काय दर्शवतो, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर फ्लोमिंगचा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो, डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा दोन्हीही. नंतर पहा, अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण? हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं की युरी गागारिन ही पहिली व्यक्ती आहे. आणि लक्षात ठेवण्याची ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितलेली होती की गोवा जे आहे आपलं ते आपण स्वतंत्र केलं होतं, म्हणजे आपल्या ताब्यात घेतलं होतं 1961 मध्ये. आणि युरी गागारिन जो आहे तोही गेला होता 1961 म्हणजे जर आता यानंतर वर्ष विचारलं तर वर्षही लक्षात ठेवू शकता. नंतर पहा, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी नाही? असा देखील प्रश्न होता. ऑप्शनवरून तुम्हाला निवडायचं होतं उत्तर. नंतर पहा, मुकुलायन कशामध्ये होते? या पॅटर्नमध्ये आपल्याला काय दिसतंय? जास्तीत जास्त निगेटिव्ह प्रश्न विचारले दिसतात. निगेटिव्ह म्हणजे कसं? खालीलपैकी काय नाही, खालीलपैकी कोणते नाही, म्हणजे जे ऑप्शन असतात 5 त्यापैकी एक जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे आणि बाकी आपले उत्तर नसणार आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर पहा, मुकुलायन कशामध्ये होते? कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? असा देखील प्रश्न होता. जीचे मूल्य अर्धे केल्यास काय होते? आपण हे सर्व पाहिलेलं आहे. जीचे मूल्य अर्धे केल्यास काय होते, दुप्पट केल्यास काय होते, तिप्पट केल्यास काय होते, हे जे उदाहरण आहेत ते घेतलेले आहेत. नंतर पहा, अचानक घडणारी आपत्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? म्हणजे आपल्याला हा प्रश्न जो आहे तो ऑप्शनवरून निवडायचा होता. नंतर पहा, पचन क्रियेमध्ये खालीलपैकी काय घडत नाही किंवा कोणती क्रिया घडत नाही? असा देखील प्रश्न होता. ATPचे दीर्घ स्वरूप काय? आज कालही ATPवर प्रश्न आला होता, आजही ATPवर प्रश्न आलेला आहे. नंतर पहा, भौतिकशास्त्रामधील गणितीय उदाहरणे, म्हणजे 4 जे आहेत 4 ते 5 या ठिकाणी गणितीय उदाहरणे आलेले होते. कशा संदर्भात? फिजिक्सच्या संदर्भात. मग ते एक्सेलरेशन असो किंवा या ठिकाणी ग्रॅव्हिटी असो, त्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. नंतर पहा, महिला हॉकी स्पर्धा संदर्भातही प्रश्न होता. एकवचन अनेक वचन, मराठी ग्रामरमध्ये एकवचन अनेक वचन, वचन जे आहे वचनावर कालही प्रश्न विचारले होते आणि आजही प्रश्न विचारलेले आहेत. एकवचन अनेक वचनावर प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर पहा, पुस्तकाचे लेखक हो, आणि मराठीमधील काळवर देखील प्रश्न आलेला आहे क्रियापदाशी संबंधित. नंतर पहा, योग्य वाक्य ओळखा, म्हणजे योग्य वाक्य खालीलपैकी कोणतं आहे ते निवडा. शुद्ध लेखना संदर्भातील प्रश्न होता. विरुद्धार्थी शब्दावर देखील प्रश्न आलेला आहे. अचूक शब्द ओळखा असा देखील प्रश्न आलेला आहे. इंग्लिशचं जर आपण पाहिलं तर इंग्लिशमध्ये फ्रेज विचारण्यात आलेली आहे. अँटोनिम सिनोनिम्स तर आहेच. आणि त्यानंतर स्पॉट द एरर हे जे आहे ते विचारण्यात आलं. स्पेल द करेक्ट हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे. आणि फिल इन द ब्लँक्स कशी विचारण्यात आलेली आहे? एक पॅरेग्राफ दिलेला होता आणि पॅरेग्राफमध्ये काही गाळलेले शब्द होते आणि गाळलेल्या जागा भरा अशा टाईपचा पॅरेग्राफ होता आणि टोटल 5 मार्कांसाठी तो होता. म्हणजे अगोदर पॅसेज विचारण्यात येत होते, पण आता पॅरेग्राफ विचारण्यात येत आहे आणि त्यामधील काही रिकाम्या जागा असतात त्या आपल्याला फिल करायच्या होत्या. नंतर पहा, पुढील जर आपण पाहिलं मॅथ रिजनिंगमध्ये तर बैठक व्यवस्था, जे की
काल सर्कलमध्ये विचारलेलं होतं, म्हणजे अशा अशा प्रकारची सर्कलवाली बैठक व्यवस्था काल विचारलेली होती. पण आज लाईनमध्ये विचारलेली आहे, म्हणजे जी आहे बैठक व्यवस्था जी आहे ती लाईनमध्ये विचारलेली होती. नंतर पहा दिशाज्ञान, डायरेक्शनवर प्रश्न आलेला आहे. नफा तोटा, जे की कालचेच टॉपिक आहेत. नफा तोटा, भागीदारी म्हणजे शेकडेवारी नंतरचे प्रश्न होते. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याजवरच प्रश्न आलेला आहे, चक्रवाढवर नव्हता तो. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही टॉपिक आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. संध्याकाळपर्यंत आपल्याजवळ बरेच प्रश्न हे येतील. संध्याकाळी आपण एक कॉम्बो व्हिडिओ घेणार आहोत, ज्यामध्ये सर्व शिफ्टचे झालेले प्रश्न समावेश असेल.